काकी काकी सगळी तयारी झाली आहे. वळण्यासाठी आहे, हे स्वीट आहे, सगळं झालंय. तुम्ही एकदा बघा ना काय राहिलंय का. छान. म्हणजे माझ्यासाठी काम अजून आहेच का. हे बरं बाई तुझं. हा म्हणजे भाऊबीजीची ओवळणी घ्यायची तू आणि काम करायची मी. होय काकी असं का बोलताय तुम्ही. मी लहान आहे ना आणि त्यात मी तुमची लाडकी पण आहे. मग तुम्ही सांगायला नको का मला. लाडूबाई सगळी तयारी अगदी छान झाली बर का. एकदम ओके. पण चिकुडे ही सगळी तयारी तू एकटीने केलीस. कोस काकी छान झाली हो. सगळी तयारी झाली पण बाकीचे कुठे राहिले. विक्रांत दादा, दादू, आजू ब्रो या ना पटकन खाली. काय रे अजय. अरे आज तिचा दिवस आहे. निदान आज तरी तिला त्रास देऊ नको. हे काय तुमची अजून भाऊबीज सुरू नाही झाली. अबा काय तेच तेच दरवर्षी करायचं नाही का. हो ना बाप, मला पण कंटाळा आलाय आता हे भाऊबीज वगैरे. मला वाटतं यावर्षी दिवाळी 3च दिवस होती असं आपण समजूया. हा करेक्ट. एक मिनिट. तुम्ही समजाल आणि मी तुम्हाला समजू देईन का. काल बायको कडून वळून घेताना बरं पुढे पुढे करत होता तुम्ही आणि आज बहिणीची वेळ आली तर हात काढून घेताय का. हो काकी तुम्ही तरी सांगा ना यांना. काय झाली का सगळी तयारी. हो मम्मा हे बघ सगळी तयारी मी केली आहे. हो ना काकी. हो सगळी तयारी छान झाली. आणि भाऊजी सगळी तयारी चिकुरी एकटीने केली बर का. हो छान सजवलं. चला भाऊबीज सुरू करूया. एक मिनिट दादू. आता तू मुद्दाम काहीतरी. नाही थांब, अजून एक पाहुणा यायचा बाकी आहे. तो आला की आपण सुरू करूयात भाऊबीज. कोण पाहुणा. तू कोणाला बोलवलंयस का. बाबा राणी. अरे ये कम ये रिश्वत आती है. हा काय करतो इथे. भाऊबीज होती सो मीच त्याला इन्व्हाइट केलेलं. उत्तम गोष्ट केलीस तू इंद्रा. व्हेरी गुड. इंद्राचं काय चाललंय. वेळ लागलाय का याला. यांनी इतकी वर्ष हेच केलं आता मुलगाही तेच करतोय. हे भिकारडे कामगार काही घरात यायचे बंद होत नाहीत. आणि आता तर काय या राणीमुळे जास्तच यायला लागले. बरं चला आता भाऊबीज सुरू करूयात आपण. दादू चल बस. येस.
हे भावा, हा? ह्यो चमत्कार कसा काय झाला? तू असे काय जादू केली की हे कडूकारला गोड वागायला लागले? कडू कारला नाही बोलायचं हा आता. हा हा. काकी आता पुढे काय करायचं? आता काय, आता फराळ. बरोबर. चल वाढते मी. या तुम्ही व्हावा पुढे. गोट्या घे ना, लाजू नकोस. मला तर दिवाळीची सगळ्यात जास्त गोष्ट हीच आवडते, फराळ. सर थँक्यू. तुम्ही गोट्याला बोलवलं आणि माझे भाऊबीज साजरी झाली म्हणा. तुला काय काय आवडतं सांग नक्की. बाय द वे गोट्या, तुम्ही पण उडवले असतील ना फटाके? हो. गोट्या हा? अजून काय देऊ का? नाही नाही नको. भावा, झालं माझं, येतो मी. का रे? काय बस, बरेच दिवसांनी आलाय. गप्पा पण बहिणीशी. अहो नाही आबा, घरी लय काम आहे ती. येतो मी. बा ठीक आहे, पण पुन्हा ये आठवणीनं. हो. हा चल बाबा, येतो. ताजे सोड. ए राणी, निवांत गिळायला बसण्याच्या आधी तुझ्या भावाने जी काही घाण केली ना ती साफ कर. शी, हे असं खातं का कोणी? तुमच्या वस्तीतलं ना काही अक्कलच नाहीये ना. कुठे बसलोय, कोणाच्यात बसलोय हे तरी बघावं ना माणसानी. घाण सगळी. मम्मा अगं तू तू गप्पा बसा चिकू. आली लगेच बाजू घ्यायला तिची. मुळात तिला कळायला नको का? त्यांना लाज वाटायला हवी हिला. बघत काय बसलीयस, साफ कर. सगळ्यांना सणाचा आनंद घालवला. एक त्या वस्तीतल्या लोकांना ना कसला सेन्स नसतो, ना वागायचा ना बोलायचा. आपली लायकी काय याचं थोडं तरी भान आरती, असला. बस झालं. एक संधी सोडू नका राणीला बोलायची. किती अपमान करणार तिचा. थोडं सांडलं, काय बिघडलं? की तुमची फॅक्टरी नाही आहे, हे महाडिकांचं घर आहे आणि या घराचे काही नियम आहेत. आणि मुळात चांगल्याच सवयींबद्दल सांगते ना. अशी घाण इथे कोणी करत नाही. तुम्ही आधी तमाशा करणं बंद करा. मी तमाशा करतेय? मी? आई, इंद्रा, एक शब्दही बोलू नकोस हा. यांचे कामगार म्हणून काय काही पाठीशी घालायचं का? मुळात या पोराला आपल्यासोबत बसवायची गरजच काय होती? त्याची लायकी तरी आहे का? आरती, आणि काय तुला उगाचच वाटतं? काही माणसं बदलतात. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच. तुम्ही मला बोलताय? या फडतूस पोळीसाठी तुम्ही मला बोलताय? शेवटी हिने आपला डाव साधलाच. ह्याच्यामुळे तुम्ही मला वाटेल ते बोलायला लागलात. खरं तर ना हिलाच घराबाहेर काढायला हवंय. मी काही चुकीचं बोलत नाहीये. ही नसती ना तर हिचा भाऊ इथे आलाच नसता आणि हा सगळा तमाशा झालाच नसता. मालती राणी तुम्हाला आवडत नाही माहिती आहे मला, म्हणून तिचा पदर पेटला असताना तुम्ही बघत राहिला, बरोबर ना? एक गोष्ट लक्षात ठेवा,
राणीच्या केसालाही धक्का लागला, मी तुम्हालाच दोष देणार. आणि यावेळेला मी थांबणार नाही. तुम्हाला सरळ पोलिसांच्या हवाली करेल. भाऊजी आवाज का बोलताय तुम्ही? मी योग्य तेच बोलतोय. आबा हो तुम्ही. एक मिनिट राणी, मला कोणाला कळलं नसेल तर पुन्हा एकदा समजावून सांगतो. यापुढे राणीला काहीही झालं तरी मालती जबाबदार असतील. हे सतत सगळ्यांसमोर मला बोलून ना माझा अपमान करताय. मान मिळाला तसं वागावं लागतं. उगाच मान मिळत नाही. काय चुकीचं वागले हो मी? या घरासाठी इतकी वर्ष जे जे करता आलं ते सगळं केलं मी. का? त्याचं हे फळ मिळावं म्हणून. ह्याचा विचार आधी करायचा असतो मालती. एका क्षणात तुम्ही सगळं धुळीला मिळवलं. हिच्या पदराला आग लागली हे मी तिला सांगितलं नाही. या एका क्षुल्लक कारणासाठी मला माझा मान गमवावा लागणार आहे का? ज्याला तुम्ही क्षुल्लक म्हणता ना, ते राणीच्या जीवावर बेतलं असतं. अहो पण काही झालंय का तिला? नाही ना. समोर धडधाकट उभी आहे तुमच्या ती. तुम्ही तिला कधी व्हायचीच वाट बघत होतात. आबा प्लीज आपण तो विषय आता संपवूया ना. तुम्ही आता उगाच मोठेपणाचा आव आणू नकोस. हे सगळं ना खरं तर तुझ्यामुळेच घडतंय. आई, राणीने काय केलंय आता याच्यात? आपण नको भांडू. कोणीच कोणाला ब्लेम करणार नाही. बस. नाही, बासच झालं आता बासच झालं. आता सगळं ना माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे जायला लागलंय. मला नको नको ते बोलतायत. काय किंमत राहिली माझ्या घरात? आणि आता जिथे मला किंमत नाही ना तिथे मला राहायचंच नाही. मी आता या घरात राहणार नाही. मम्मा तू असं एकदम टोकाचं का बोलतेस? आई, आपण ना शांतपणे बोलून सगळे सॉल्व्ह करूया ना. ते आता शक्य नाही इंद्रा. तसे ये मला हाताला धरून घराच्या बाहेर काढतच होते ना. आता माझी इच्छा राहिलेली नाही इथे राहायची. मालती मॅडम प्लीज जाऊ नका. मी हात जोडते. प्लीज थांबा. आई प्लीज रागवू नकोस. आबा अहो तुम्ही तरी सांगा ना मम्माला. भाऊजी अहो तुम्ही तरी राग सोडा की. आपला माणूस महत्वाचा का राग महत्वाचा सांगा बरं. रोज असा अपमान सहन करण्यापेक्षा ना गेलेलं बरं. मालती मॅडम यापुढे असं काहीच होणार नाही. मी शब्द देते तुम्हाला कोणी काहीच बोलणार नाही. तू शब्द देतेस? तू अगं मुळात तू आहेस ना म्हणून या गोष्टी घडतायत. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे मला हे सगळे बोलतायत. वर तोंड करून मला सांगतेस तू शब्द देतेस ते. माझ्या ना लक्षात येतंय हे सगळे बोलतायत म्हटल्यावर तुला आनंद होत असेल ना. हाच तर प्लॅन आहे तुझा. रोज तुझ्या समोर माझा अपमान व्हावा म्हणून आता हे थांबवण्याचं नाटक करतेस ना. मला हेच हवंय ना तुला. तुझ्यासाठी आबा मला बोलतायत म्हटल्यावर तर काय आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तुला. आई प्लीज शांत हो. आणि राणी म्हणते ना ती तुझा अपमान कधीच होऊ देणार नाही. आई मी प्रॉमिस करतो असं पुन्हा कधीच होणार नाही. प्लीज. हो का? पुन्हा असं नाही होणार? काय करणार आहे ही? हा म्हणजे आता हिच्या सांगण्यावरनं हे माझ्याशी नीट बोलणार आहेत? म्हणजे माझ्या शब्दांना, माझ्या इथे असण्याला काहीच किंमत नाही का? मालती मॅडम असं काहीच नाहीये. आई प्लीज, जो काही गैरसमज झाला असेल ना तो आपण बोलून बसून शांतपणे मिटवू ना. गैरसमज माझा झालेला नाहीये, तुझ्या आबांचा झालाय. त्यांना कळत नाहीये आपलं कोण आहे, परक कोण आहे. सगळं व्यवस्थित करते मालती. आबा तुम्ही तरी शांत व्हा. ऐकून घ्या प्लीज. तुम्ही तरी म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? म्हणजे मी हट्टी आहे, मी ऐकत नाही हेच सांगायचंय का तुला? हेच सिद्ध करायचंय का? मी का बोलत बसले इथे?
मला ना नाही थांबायचंय. अगं मम्मा, राणी फक्त चिको, अजिबात कोणाची वकिली करून बोलायचं नाही हा. मी थांबणार नाही आणि हिच्या सांगण्यावरनं तर नाहीच नाही. आई तू कुठेही जाणार नाहीस, माझी शपथ आहे तुला. आम्ही सांगतोय ना तुला, मी प्रॉमिस करतोय ना, असं पुन्हा कधीच काही होणार नाही. कोणी काही म्हणू दे, मला यांचं वागणं पटलं नाहीये. मी आता जे चाललंय ते थांबवायचं असेल तर आबा, काहीही झालं तरी तुम्ही आईशी असं नाही वागू शकत. तुम्ही आईला घराच्या बाहेर काढायला निघालात. नाही आबा, आमचे आबा असे कधीच नव्हते. हो आबा, अहो तुम्ही का ताणताय एवढं? आबा तुम्ही का असं करताय? आईवर का विश्वास नाहीये तुमचा? विश्वास? इंद्रा, माझा स्वतःपेक्षा जास्त ह्यांच्यावरती विश्वास होता. मी जे काही पाहिलंय त्यानंतर ह्यांच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. आबा तुम्ही का पुन्हा पुन्हा तेच बोलताय? सोडा ना तो विषय. मी नाही सोडून देऊ शकत. ठीक आहे इंद्रा, तू नको वाद घालूस यांच्याशी. यांनी असंही याआधी कधीच माझा विचार नाही केला आणि आता तर काय विश्वास नाहीये म्हणताय. मी नाहीये त्या घरात. त्यांचा जर माझ्यावर विश्वासच नाहीये तर मी काय करू घरात येऊन? मालती मॅडम, कोणीतरी पडती बाजू घ्यायला पाहिजे ना, नाहीतर घर कसं टिकणार? तुला तर तेच हवंय ना, कायम मी पडती बाजू घ्यावी. मालती, अगं नको ग कसलाही गैरसमज करून घेऊ. तू शांत हो बरं आधी. आई तू घरात चल. हे बघा आबा, आई कुठेही जाणार नाहीये. ह्यांना तुम्हाला घरात घ्यायचं असेल तर घ्या, पण तो तुमचा निर्णय असेल. एक गोष्ट ना लक्षात ठेवा, हे घर जितकं तुमचं आहे ना तितकंच माझंही आहे. या घरासाठी मी दिवस रात्र राबली आहे, तर मी या घरात राहायचं की नाही हा निर्णय तुम्ही नाही घेऊ शकत. फक्त मी ठरवू शकते. आणि आता तर मी हे घर सोडून कुठेच जाणार नाही. हा, पण जरी मी या घरात थांबले ना तरी मी तुमच्याशी बोलणार नाही, तुमच्यासोबत जेवणार नाही. तुमचा आणि माझा आता काहीच संबंध नाही. या घरात मी राहणार आहे ना ते केवळ आणि केवळ माझ्या इंद्रासाठी. ही पोरगी माझ्या लेकाला माझ्यापासून कायमचं लांब नेऊ नये ना म्हणून आणि फक्त म्हणून मी या घरात थांबतेय. सर, सर एक सांगू का? तुम्ही आबांवर असं चिडायला नको होतं. सर कसं असतं, दोघांमध्ये जर वाद होत असेल ना आणि आपण एकाची बाजू घेतली तर तो वाद वाढतो, तो संपत नाही. आणि आपण तर आता दोघांना समजवायचंय ना. तुला काहीच माहित नाही राणी. हे सगळं आजचं नाहीये, लहानपणापासून बघत आलोय मी. आबांनी कधी चांगली वागणूक दिलीच नाही माझ्या आईला. सतत तिला दुय्यम स्थान देत राहिले. तिच्या हक्काचं तिला कधीच काही मिळालेलं नाहीये. काम आईपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आबांना नेहमी कामच होतं. खूप सहन केलंय माझ्या आईने. पण सर, आता आपल्याला त्या दोघांना एकत्र आणायचंय ना. आपण जर ही किंवा ती बाजू घेत बसलो तर दोन पार्ट्या पडतील आणि मग अजूनच ताणलं जाईल ना सगळं. आणि मग ताणलं तर तुटतच ना. उलट आपण त्यांना हे दाखवून द्यायला पाहिजे की सैल सोडलं ना तर मन आपोआप जुळतात. तुम्ही जर असं वागत राहिलात ना तर तुम्ही ताणायलाच अजून मदत करताय. काय करायचंय आपण? ते दोघं जण एकत्र येतील असं काहीतरी करायला पाहिजे ना आपण. आता ते दोघं एकत्र राहत नाहीयेत, त्यांच्या त्यांना दुरावा निर्माण झालाय. ते दोघं जण जवळ येतील असं काहीतरी केलं पाहिजे की नाही आपण? खूप डिफिकल्ट आहे. पण अशक्य तर नाहीये ना. आणि तुम्ही आणि मी मिळून करायचंय.
अगं पण आबा असं चुकीचं वागत राहिले तर मी त्यांची बाजू घेऊन किती समजावायचं आईला. शेवटी आई आहे ती माझी. आणि आबा अहो ते पण वडील आहेत ना तुमचे, मग तुम्ही त्यांच्या बाजूने विचार नको का करायला? नाही जमणार मला. त्यांच्या बाजूने विचार करायला नाही जमणार मला. सर